नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। 29 जुलैच्या नवरी मिळे हिटलरल्या भागात आपण पाहणार आहोत। लीला आणि एजे घरी येतात आणि आजी लीलाला विचारते की कसं झाला डिनर। एजे गोंधळलेला असतो, पण लीला सावरून नेते आणि सांगते आजीने मला प्रश्न विचारलाय ना। आणि लीला आजीला सांगायला लागते की रेस्टॉरंट खूप छान होतं, तिथे वेगवेगळे पदार्थ होते, खूप मजा आली, पण आम्ही निघालो ना तेव्हा एक प्रॉब्लेम झाला। आमची गाडी बिघडली, गाडी इकडे तिकडे व्हायला लागली। आम्ही गाडीतून उतरून पाहिलं ना तेव्हा कळलं की टायर पंक्चर झालेला आणि त्या रस्त्याला साधी रिक्षा सुद्धा नव्हती, त्यामुळे एवढ्या छान संध्याकाळचा थोडासा विरस झाला। लीला आजींना खोटं सांगते की एजेनी मला पुन्हा गाडीत बसवलं आणि छान गाणी लावली आणि माझा मूड छान केला आणि नंतर एजेनी दुसरी गाडी मागवली आणि आम्ही त्या गाडीने परत आलो। त्यानंतर आजी सांगते तुम्ही थकला असाल, तुम्ही आता तुमच्या रूममध्ये जाऊन आराम। पुढच्या सीनमध्ये दुर्गा म्हणते की नक्कीच तिथे काहीतरी घडलं असणार आणि एजे चिडले असतील, कारण आजीने विचारलेल्या प्रश्नांची सगळी उत्तरं फक्त लीलाने दिली, एजे काहीच बोलले नाही। पुढच्या सीनमध्ये लीला आणि दुर्गा एकमेकींसमोर येतात आणि दुर्गा लीलाला विचारते की लीला खरं खरं सांग, काय घडलं पार्टीमध्ये, तू खरंच काही गोंधळ घातला नाहीस का। लक्ष्मी सांगते ही नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवते आहे, ही आणि गोंधळ घालणार नाही असं होणारच नाही। लीला काही न बोलता पाणी पित असते, तर दुर्गा तिथे येऊन तिच्या हातातला पाण्याचा ग्लास बाजूला ठेवते आणि सांगते लीला मी तुझ्याशी बोलते, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। लीला पुन्हा ते पाणी पिते आणि सांगते तुम्ही मला प्रश्न विचारताय म्हणजे तुम्ही तुमच्या सासूला प्रश्न विचारताय, हे लक्षात असू दे। लीला दुर्गाला म्हणते तुमच्या बोलण्याच्या टोनमधून हे वाटत नाहीये की तुमच्या लक्षात आहे की मी तुमची सासू आहे। श्वेता चिडते आणि सांगते की तू स्वतःला कोण समजतेस लीला, एकतर चोरून घरात आली आणि तोंड वर करून बोलतेस। त्यावर दुर्गा श्वेताला शांत करते आणि सांगते लीला कशीही या घरात आली असली तरी लीला आमची सासू आहे। दुर्गा लीलाला सांगते की मला एजंटची काळजी आहे म्हणून मी तुला विचारते आहे। लीला सांगते मला तुम्हाला डिटेल्समध्ये सगळं सांगण्याची काही एक गरज वाटत नाही आणि लीला दुर्गाला गुड नाईट बोलून थोडासा धक्का मारून निघून जाते। दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, श्वेता सगळ्या शॉक होतात। पुढच्या सीनमध्ये लीला एजेंना विचारते की गाडी तर रिपेअर होईल, पण तुम्ही मला असं कसं सोडून दिलं रस्त्यामध्ये। पुढच्या सीनमध्ये लीला आणि एजे एजेंच्या बेडरूममध्ये असतात आणि लीला एजेंना विचारते असं कसं सोडून दिलं तुम्ही मला रस्त्यात। लीला एजेंना म्हणते तुमच्याशी बोलते मी, तुम्हाला ऐकायला येत नाहीये का। एजे सांगतो मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। लीला सांगते तुम्हाला बोलावंच लागेल। लीला सांगते तुम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही मला पार्टीत घेऊन गेला, गरज संपल्यावर तुम्ही मला असंच सोडून दिलं। एजे लीलाला बाहेर काढतो आणि तिला सांगतो की माझ्या अटीप्रमाणे तू माझ्या बेडरूममध्ये एंटर करू शकत नाही। लीला एजेंना म्हणते हे बरं आहे, तुमच्याप्रमाणे तुमच्या अटीसुद्धा बदलत राहतात। पार्टीमध्ये सगळ्यांसमोर मला बायको म्हणून मिरवत होतात तेव्हा तुमच्या अटी कुठे गेल्या होत्या। लीला एजेंना सांगते की जेव्हा गरज होती तेव्हा हम साथ साथ है आणि जेव्हा गरज संपली तेव्हा हम आपके है कौन। लीला एजेंना सांगते की अजून किती नाटकं कराल जगासमोर। एजे सांगतो तसं असतं ना तर तुझा जीव नसता वाचवला का, तुला तेही नाटक वाटतं। लीला सांगते तेही नाटक असेल, तुमचा खरा चेहरा कोणी बघितलाय। त्यावर एजे सांगतो माझ्या चेहऱ्याबद्दल बोलतेस, तू स्वतः काय आहेस, तू चीटर आहेस, माझ्याकडे पुरावा आहे तू चीटर आहे। तर लीला विचारते कोणता पुरावा। त्यावर एजे सांगतो ज्या घरातून तुला कॉल आले होते तो नंबर ह्याच घरातून आजही वापरला जात आहे। एजे लीलाला सांगतो की तूच त्या सिम कार्डवरून कॉल करतेस आणि जगाला सांगतेस की कोणीतरी तुला त्रास देते। त्यावर लीला टाळ्या वाजवते आणि सांगते चोराच्या उलट्या बोंबा, मी ना तुम्हाला हुशार समजत होते, पण तुम्ही ना मला माहिती असलेलीच माहिती मला पुन्हा सांगताय। लीला सांगते की तो नंबर ह्याच घरातून ॲक्टिवेट आहे, कारण तो किडनॅपर ह्याच घरात राहतोय आणि तो किडनॅपर माझ्या समोर आहे। लीला सांगते तुम्ही दिलेला हा पुरावा ना मी घरात सगळ्यांसमोर आणणार आहे, मी सगळ्यांना हा पुरावा सांगणार आहे। एजे लीलाला सांगतो ह्या घरात राहण्यासाठी ज्या ज्या कंडिशन्स होत्या त्या तू मान्य केलेल्या आहेस। एजे सांगतो माझी पहिली कंडिशन होती माझा शब्द शेवटचा शब्द असेल, त्या कंडिशननुसार मी तुला ऑर्डर देतोय की आवाज बंद।
खाली जायचं आणि झोपायचं हा टॉपिक इथेच संपायला हवा लीला. डू यू अंडरस्टँड? पुढच्या सीनमध्ये लीला चिडते. एजे दरवाजा तिच्या तोंडावर बंद करतो आणि लीला खाली येते. तेव्हा आजी तिला लीलाला विचारते की काय झाले लीला? तर लीला सांगते काही नाही. पुढच्या सीनमध्ये रेवती लीलाला कॉल करते आणि सांगते की मला 500 कपकेकची ऑर्डर आली आहे आणि एवढं सगळं एका रात्रीमध्ये कसं होणार हे मला समजत नाही आहे. त्यावर लीला सांगते की तू काही काळजी करू नकोस, मी आजींशी बोलते आणि मी तुला मदत करायला येते. आजी लीलाला परवानगी देतात जायला, पण आजी मनातल्या मनात म्हणतात उद्या सरस्वती आणि विराजच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, त्यासंबंधी कार्यक्रम आहे, पण मी तुझ्या माहेरची अडचण असताना तुला कसं सांगू मी, लवकर ये. पुढच्या सीनमध्ये रेवती आणि लीला केक बनवत असतात. रेवती लीलाला सांगते की ताई उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण उद्या जर ही ऑर्डर मी वेळेत पूर्ण केली ना तर त्या काकू मला बिझनेससाठी मदत करणार आहेत. हे ऐकून लीला खुश होते. लीला म्हणते की माझी इच्छा आहे की तुझा खूप मोठा बिझनेस असावा स्वतःचा आणि साळुंकेचं सगळं कर्ज आपण फेडून टाकू. लीला रेवतीला सांगते आपली स्वप्न ही आपणच पूर्ण करायची असतात, निदान तू तरी तुझ्या पायावर उभी राहा. कपकेक बनवत असताना रेवती त्या अंगठीकडे बघते जी तिला विक्रांतने दिलेली असते आणि तेवढ्यात ती अंगठी तिच्या हातातून खाली पडते. लीला म्हणते काहीतरी पडलं, पण रेवती म्हणते नाही काही नाही, आपण कपकेक बनवूया. दुसऱ्या दिवशी कपकेक बनवून झालेले असतात आणि लीला स्वतःच्या घरी यायला निघत असते. तेवढ्यात तिचा त्या अंगठीवरच पाय पडतो आणि ती अंगठी उचलते आणि रेवतीला विचारते रेवती ही अंगठी सोन्याची वाटते ग, कोणाची आहे? आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.